आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून आता न्यायालयात पुरावा सादर करण्यात आलेला आहे आणि दगड पुढील सीटवर कसा काय पडला, फॉरेन्सिकच्या अहवालात असं म्हटलंय। काटोल येथील देशमुखांवरील हल्ल्याचा हा फक्त बनाव होता का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणातली मोठी अपडेट। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रवीण, हा जो हल्ला झाला होता हा 18 नोव्हेंबर 2024 मागच्या वर्षी झाला होता आणि अनिल देशमुख यांनी ट्विट करत आपल्यावर हल्ला झालाय आणि त्यांना दगड डोक्याला लागलाय आणि पट्टी बांधली असा हा व्हिडिओ होता। आता नागपूर पोलिसांनी बी समरी रिपोर्ट हा न्यायालयामध्ये दाखल केला आहे, नागपूरचे ग्रामीण पोलिसांनी, आणि त्या बी समरी अहवालात असं म्हणण्यात आलं आहे की हा हल्ला जो आहे यात फॉरेन्सिक जे पुरावे आहेत त्यानुसार हा हल्ला झाला नाही आणि हा एक बनाव होता असं पोलिसांचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणात 3 गोष्टी पुढे आल्या आहेत। सगळ्यात पहिलं असं आहे की विंडशील्ड म्हणजे जे समोरचा काच असतो कारचा, तो जर इतका मोठा दगड जर लागला असता तर त्याचं जे नुकसान झालं आहे ते प्रथमदर्शनी जे दिसतंय आणि घटनास्थळावर जे दिसतंय त्याची म्हणजे जो फोर्स आहे दगडाचं वजन आणि काचावर त्याचा आढळण्याची त्याची शक्ती, याच्यात काचाचं जे नुकसान झालेलं आहे त्यानुसार हे सिद्ध होत नाही की दगड हा काचावर आदळला असेल। क्रमांक 2 असा आहे की ज्या पद्धतीनं दगड हा काचावरून आतमध्ये आला त्यामुळे त्याची जी स्पीड होती असली पाहिजे होती त्या स्पीडनुसार हा दगड एक तर मधल्या सीटवर किंवा मागच्या सीटवर असायला पाहिजे होता, पण हा दगड समोरच पडला होता। त्यामुळे हाही जो युक्तिवाद आहे हा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आला। तिसरं असं आहे की संपूर्ण प्रकरणामध्ये फॉरेन्सिकचे जे रिपोर्ट्स होते म्हणजे तो दगड ज्या ठिकाणून आला असेल किंवा त्याच्यावरती फिंगरप्रिंट्स वगैरे इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तपासण्यात आला। त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये दगड हा काही बाहेरून आला नाही आणि हल्ला करण्याचा प्रयत्न नसावा असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी एक बी समरी रिपोर्ट सादर केला आहे आणि हा बनाव असल्याचं सध्या पोलिसांचं म्हणणं आहे। निश्चितच प्रवीण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।